ही यशोगाथा अमर डेअरीशी संलग्न असून 20,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रवासावर आधारित आहे। तसंच 20,000 शेतकऱ्यांपैकी एका प्रातिनिधिक शेतकऱ्याची असून त्याच्या अनुभवातून अमर डेअरीच्या कार्यपद्धतीची झलक प्रेक्षकांपुढे मांडली गेली आहे। अमर डेअरीने निर्माण केलेली व्यवस्था ही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी आहे। शेतकरी आणि डेअरी यांच्यातील पारदर्शक व्यवहार नोंदणीकृत आणि डिजिटल माध्यमातून पार पाडले जातात। पैसे कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होतात। शेतकरी आणि अमर डेअरी हे दोघंही परस्पर सहाय्याने एकमेकांच्या साथीनं नव्या समृद्धीच्या वाटा शोधत आहेत। ही मालिका त्याच प्रवासाचा एक प्रामाणिक दस्तऐवज आहे। शेतकरी बांधवांनो नमस्कार। शेती हा एक महत्त्वाचा विषय या देशातील शेतकऱ्यांसाठी आहेच। हवामान तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे। शेतीत राबणारे कष्टकरी शेतकरी तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहेत। शेतकरी बांधवांनो, शेतीसोबतच अनेक लोकांचा जोडधंदा सुद्धा असतो। मग कुणी शेळी पालन करतं, कुणी कोंबड्यांचं पालन करतं, कुणी गोपालन करतं। म्हणजे असे व्यवसाय जोडधंदे असतातच। शेतीला जोडधंदा द्यावा असे अनेक लोक सांगत असतात, ज्याचा शेतकरी कुटुंबांना आणि शेतकऱ्यांना फायदा होत असतो। पण आपल्याकडे असे काही तरुण आहेत, शेतकरी बांधव आहेत, ज्यांचा जोडधंदा हा दुग्ध व्यवसाय नसून तोच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे आणि शेती हा त्यांच्यासाठी जोडधंदा आहे। तर अशा एका शेतकरी बांधवाला आपण भेटणार आहोत। त्यांचं यश अपयश सगळं समजून घेणार आहोत। या पाठीमागे त्यांची मेहनत नेमकी काय ती सुद्धा त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत। माझा दूध व्यवसाय हा मी 2014 पासून सुरुवात केली। मी सुरुवात एका गाईपासून केली। सुरुवातीला मी औरंगाबादला एका कंपनीमध्ये जॉब करत होतो। जॉब करत असताना की असं लक्षात आलं की बघ, नौकर बनवून राहिल्यापेक्षा स्वतः मालक कसं बनता येईल हे क्षण मी एक 8 वर्ष काम केल्यानंतर परत गावी आलो। गावी आल्यानंतर दूध व्यवसाय निवडायचा, त्याच्यासाठी दूध व्यवसाय तर निवडला, पण त्याच्यासाठी दूध घेईल कोण आपलं यासाठी शोधाशोध केली असता अमर डेअरीची माहिती आम्हाला मिळाली। त्या माध्यमातून आम्ही अमर शेठ यांच्याशी संपर्क साधला। 1 ते 2 महिने आम्ही त्यांच्याकडे चक्रा मारला। त्यांनी आमची चिकाटी बघितली। त्यांनी या ठिकाणी त्यांचं संकलन केंद्र सुरू केलं। त्यामुळं आमची पण दूध व्यवसायाला चांगली सुरुवात झाली। माझी सुरुवातीला 1 गाईपासून जे सुरुवात झालं, टप्प्याटप्प्याने करता करता आज माझ्याकडे 60 ते 70 गाई आहे। दूध व्यवसाय हा आमचा साईड व्यवसाय नसून मुख्य व्यवसाय आम्ही म्हणून या ठिकाणी चालू केलेला आहे। या ठिकाणी अमर डेअरीच्या माध्यमातून आमच्या भागातील असेल, आमचं स्वतःचं असेल, भरपूर उद्योग हा भरभराटीचा आलेला आहे। या ठिकाणी याच्यावर त्याला आज दिवसाला आमच्या गोट्यातून जवळपास 600 ते 650 लिटर दूध डेअरीला जात आहे। या दूध व्यवसायाच्या माध्यमातून आज आमचा जो सायलेटचा प्रोजेक्ट करतो आहे आम्ही, तर जवळपास 1,10,00,000चा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी उभा केला ह्या दूध व्यवसायाच्या भरोशावर। कारण की या ठिकाणी अमर डेअरीचे मिळणारे पेमेंट जे आम्हाला दर 10 दिवसाला महिन्यातून 3 वेळाच मिळते। पेमेंट वेळेवर मिळत असल्या कारणाने सर्व गोष्टी करण्याची हिंमत या ठिकाणी आमच्यामध्ये निर्माण झाली। चांगल्या प्रतीचं दूध, चांगल्या प्रतीचा फॅट पण आज आमच्या गाईंचा जे SNFचा कधीच अडचण येणार नाही किंवा फॅटची जे तर कधीच अडचण आली नाही आजपर्यंत आम्हाला। दूध व्यवसाय करत असताना चांगल्या दर्जाचं दूध ग्राहकापर्यंत कसं जाईल व त्या माध्यमातून आपण जे जनावरांना पशुखाद्य किंवा चारा देतो चांगल्या पद्धतीचा केमिकल मुक्त कसा देता येईल व त्याच्यातून जे निर्माण होणारं केमिकल मुक्त दूध आहे हे ग्राहकापर्यंत ज्यावेळेस जाईल व त्याच्यातून जो पिण्यातून त्याचा जो स्पर्श होणार आहे किंवा त्याला जो आनंद मिळणार आहे, त्याच्यातून आपल्याला जे समाधान मिळणार आहे या ठिकाणी, त्याचा आनंद एक वेगळाच आहे। आणि या ठिकाणी गोमातेची आपण एक व्यवसाय म्हणून नाही करतोय, गोमातेची आपण सेवा करतोय। या माध्यमातून गोमातेची सेवा केल्याने जे मिळणारं पुण्य आपल्याला की व्यवसाय म्हणून नाही, त्यांचा जो स्पर्श आहे आपल्याला एक आनंद देतो। या ठिकाणी आपण केमिकल मुक्त दूध केल्यामुळे ग्राहक पण या ठिकाणी संतुष्ट होतोय व ज्या अमर डेअरीचे जे प्रोडक्ट येत आहे हे पूर्ण केमिकल मुक्त दूध पदार्थ असल्यामुळे एक आनंद मिळतोय आपल्याला की बा समाजाला चांगलं आपण काही एक समाजासाठी काम करतोय या ठिकाणी व आपल्या हातून गोमातेची सेवा जास्तीत जास्त कशी करता येईल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करतो। अगदी एका गायीपासून संतोष गुजर यांनी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्यांच्याकडे 60च्या वर गायी आहेत। एक सांगू का, दुसऱ्याकडे नोकरी करणं याहीपेक्षा स्वतःचा व्यवसाय निर्माण करून स्वतः मालक बनणं आणि आपला व्यवसाय हा उत्तम पद्धतीने चालवणं
ही इतकी सोपी आणि साधी गोष्ट नाही, पण आपल्यातीलच संतोष गुजर यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे. त्यांची मेहनत, चित्त, जिद्द, चिकाटी हे सारं काही त्यांच्या यशाचं गणित आहे. तर आपण सुद्धा संतोष गुजर यांच्याप्रमाणे असा एक वेगळा प्रयोग करून पाहायचा का? संतोष गुजर हे आपल्यासोबत आहेतच, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला पुढेही मिळेलच. तर मग आपण सुद्धा आता मागे राहायचं नाही, तर स्वतःचा उत्तम असा दुग्ध व्यवसाय आपण सुरू करूयात आणि यशस्वी करून दाखवूयात. धन्यवाद.